राम राम विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 19th एप्रिल शिफ्ट 2 दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ओके. कारण की या बरेचसे विद्यार्थ्यांना ही शिफ्ट वगैरे जी काही होती ती डिफिकल्ट गेली होती ओके. तर म्हणजे नेमक्या विद्यार्थ्यांना खूप जास्त कन्फ्युजन की दहा किती मार्कांवर किती पर्सेंटाइल बनू शकते, तर त्या हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. पण त्याआधी एक मोस्ट इम्पॉर्टंट सूचना विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला, दोघी गोष्टी आत्ताच्या आत्ता करून घ्या. कारण की तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट जे ते येणारे 15 ते 20 दिवसात आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे, ते म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कशी असते ओके. तर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग काय असतं, कॅप राऊंड काय असतं, मॅनेजमेंट कोटा काय असतो, स्पॉट राऊंड काय असतं, इन्स्टिट्यूट राऊंड काय असतं, हे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट कव्हर होणार आहे. तर नक्कीच करा. आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल ज्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी कट ऑफ वाईज लिस्ट जी ते अरेंज केलेली ओके, त्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंगची गरज नाही, इतकी बेस्ट ती लिस्ट तुमच्या समोर आणली आहे ओके. तर ती नक्की तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा नेम, कॉलेजचा कोड, कॉलेजचा कंप्लीट नेम, कॉलेजचा ऍड्रेस आणि त्यानंतर कॉलेजचा प्रीवियस इयर कट ऑफ मेन्शन आहे. तर सर्व गोष्टी जर केल्या असतील तर आता वळूया आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घ्या की किती मार्कांवर किती पर्सेंटेज तुमची बनू शकते. And guys, we have reached the most crucial part of this video okay. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला जर बाय चान्स एखादा विद्यार्थी असेल आणि डिफिकल्ट शिफ्टचे अनालिसिस आहे, जर 155 प्लस मार्क्स जर तुम्ही स्कोर केले असतील तर नक्की तुमची पर्सेंटाइल जी आहे ते 99.50 प्लस येणार आहे ओके. नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, 99.50 प्लस तुमची पर्सेंटाइल येऊ शकते. त्यानंतर जे तर तुमचा स्कोर जर 145 to 155 च्या मध्ये येत असेल तर नक्कीच 99 प्लस तुमची पर्सेंटाइल बनू शकते. जर तुमचा स्कोर 135 to 145 च्या मध्ये लाईज करतोय तर 98 to 99 यामध्ये तुमची पर्सेंटाइल व्हॅरी करेल. जर तुमचा स्कोर 125 to 135 येत असेल तर नक्कीच 96 to 98 ओके या रेंजमध्ये तुमचा जो काही येतो पर्सेंटाइल बनू शकते. जर आपण थोडंसं खाली गेलो विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही तुमचे मार्क्स बघितले, जर ते जे 115 to 125 च्या रेंजमध्ये येत असतील, जर अँसर की मध्ये तुम्ही नीट चेक केलं असेल तर ऑलमोस्ट 95 to 96 ही पर्सेंटाइल तुमची येऊ शकते. 105 to 115 मार्क्स जर तुमचे जर अँसर की मध्ये येत असेल तर 92 to 95 तुमचा जो येतो MST CET ची पर्सेंटाइल येईल. जर तुमचा स्कोर 95 to 105 असेल तर 90 to 92 पर्सेंटाइल तुमची बनू शकते. जर 85 to 95 तुमचा स्कोर येत असेल तर 87 to 90 तुमची जी ती पर्सेंटाइल येणार आहे. आणि जर तुमचा स्कोर जो आहे तो बिलो 85 येत असेल तर मोस्ट क्रुशियल पार्ट तुमच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल कॉलेजची लिस्ट डिझाईन केली आहे. आणि जर तुमच्याकडे ही लिस्ट नसेल तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे जेव्हा पण तुम्ही कॉलेज शॉर्ट लिस्टिंग कराल. काही दिवसातच तुमचा रिझल्ट येणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड जवळच नाही जे ते फार जास्त गरजेची ओके. कारण की या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला जे सिरियल नंबर प्रोव्हाइड केला आहे, कॉलेज नेम विथ कॉलेज कोड ओके. तुम्ही विचार कराल की दादा कॉलेजचा कोड काय असतो, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही इथे कॉलेजचं बघू शकता, फर्स्ट कॉलेजच्या इथे ओके 3012 हा जो येतो वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी माटुंगा मुंबई ओके. तर मुंबईची कॉलेज याचा हा कोड आहे 3012. तर अशा सर्व कॉलेजेसचा कोड तुम्हाला इथे दिसेल विद्यार्थी मित्रांनो. आणि कॉलेजचा कोड जेव्हा तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग असते तेव्हा लागणार आहे ओके. जर तुम्ही कॉलेजचं नेम टाकाल तर सीईटीच्या वेबसाईटवर ते येत नाही, तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो ओके. त्याशिवाय कॉलेजचं तुमचं सर्चच नाही होणार. तर कॉलेजचा कोड मेन्शन केलाय. त्यानंतर कॉलेजचा कट ऑफ किती होता मागच्या वर्षाचा विथ पर्सेंटाइल आम्ही इथे डिस्प्ले केलेला आहे ओके. जेणेकरून तुम्हाला जर 70 पर्सेंटाइल आली, 60 आली, 40 आली, 50 आली, 2 पर्सेंटाइल जरी आली तरी तुम्हाला या पीडीएफ मध्ये कॉलेज भेटणार आहे ओके. आणि जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर इथे लोकेशनचं पण सेक्शन आहे, तर ते तुम्ही नीट बघू शकता की नेमकं कुठे तुमचं ते कॉलेज लोकेटेड आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की दादा मला पर्टिक्युलर जे ते फक्त मुंबईचे कॉलेजेस हवे, तर एक काम करा, फक्त मुंबई इथे टाईप करून सर्च करा. सर्च ऑप्शन तुमच्याकडे आलंय. ऑलमोस्ट जे ते इथे बघू शकता 66 रिझल्ट तुमच्या समोर आले. तुम्ही स्क्रोल करून जे पण तुम्हाला कॉलेज वाटतं शॉर्टलिस्ट करू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दादा नाही आम्हाला मुंबईचं नको आहे, तर आम्हाला जे ते पुण्याचं कॉलेज हवं आहे ओके, तर पुणे टाईप करून ते सर्च करून द्यायचं. सर्व रिझल्ट ऑलमोस्ट 115 रिझल्ट तुमच्या समोर इथे डिस्प्ले झाले. तर या प्रकारे तुम्ही सगळे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करू शकता ओके. आणि जर विचार केला की दादा यामध्ये आम्हाला जे ते किती कॉलेजेस भेटतील, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट जे ते इथे तुम्हाला 332 प्लस कॉलेजेस भेटणार आहे ओके. विथ इथे पर्सनल काउन्सिलिंगची आमची डिटेल्स भेटेल. त्यानंतर इथे तुम्हाला इम्पॉर्टंट हायपर लिंक्स भेटतील. आणि सेम ॲज इट इज लिस्ट जी तुम्हाला फार्मसीसाठी पण भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यासोबतच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फार्मसीच्या लिस्टमध्ये जे ते सिरियल नंबर भेटेल, त्यानंतर कॉलेजचा नेम विथ कॉलेज कोड भेटणार आहे ओके. त्यानंतर जी ती मागच्या वर्षी याची पर्सेंटाइल वगैरे किती होती ती पर्सेंटाइलची डिटेल्स तुम्हाला इथे भेटणार आहे ओके. आणि इथे पण तुम्हाला फाईनचं ऑप्शन भेटेल. इम्पॉर्टंट जे पण कॉलेज असतील येलो कलरच्या हायलाईटमध्ये भेटतील. आणि जर तुम्ही स्क्रोल कराल ऑलमोस्ट 15 पेजेसची पीडीएफ आहे. आणि ऑलमोस्ट या पीडीएफमध्ये जे ते महाराष्ट्रातले जितके पण कॉलेजेस आहेत 434 कॉलेजेस जे ते मेन्शन आहे, सोबत हायपर लिंक आणि काउन्सिलिंग डिटेल्स इथे तुम्हाला भेटणार आहे.
तर दोघांची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आणि जर आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो थोडंसं बिलो, ओके, 75 to 85 जर तुमचा मार्क्स येत असतील तर 80 to 87 पर्सेंटेज, सॉरी 85 to 87 पर्सेंटेज तुमची बनेल. 65 to 70 च्या मध्ये तुमचा स्कोर येत असेल तर 70 to 85 पर्सेंटेज तुमची बनेल. जर 55 to 65 च्या मध्ये जर तुमची जो पण तो स्कोर येत असेल विद्यार्थी मित्रांनो 55 to 70 जे तुमची पर्सेंटेज येण्याचे चान्सेस आहे. आणि जर 45 to 55 जर तुमचा स्कोर येत असेल तर 50 to 55 पर्सेंटेज तुमचे बनेल. आणि जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो अजून खालचा तर 35 to 45 जरी तुमचे मार्क येत असतील तर विद्यार्थी मित्रांनो 35 to 45 जर येत असेल तर अराउंड जे ते 45 to 50 तुमची जे ते पर्सेंटेज वगैरे येऊ शकते. आणि जर तुमचा स्कोर जो आहे तो बिलो 35 येत असेल तर नक्कीच तुम्हाला बिलो 40 जे ते पर्सेंटेज भेटेल. ओके, तर इथे थोडीशी मिस्टेक झाली होती तर मी त्याला जे इरेज करून परत करेक्ट केलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. अँड जम्पिंग टू द लास्ट पॉईंट ऑफ व्हिडिओ इज आर पर्सनल काउन्सिलिंग. तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही यावर्षी पण तुमच्यासाठी काउन्सिलिंग लॉन्च केली. तर क्रॅक युअर ड्रीम कॉलेज असं तुम्ही खाली बघू शकता. तर नक्कीच तुम्ही तुमचा ड्रीम कॉलेज आपल्या काउन्सिलिंग थ्रू जे ते ग्रॅप करू शकता. ते कसं, जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असेल विद्यार्थी मित्रांनो तरी आम्ही तुमच्यासाठी अशी लिस्ट बनवणार आहे जी ती स्पेशल कॉलेजची लिस्ट असेल. तुमच्या पर्सेंटेजनुसार, तुमची कॅटेगरीनुसार, तुमचा जो पण प्रेफरन्स असेल त्यानुसार आणि तुमच्या रँकनुसार जे ते आम्ही तुमच्यासाठी कॉलेजेस फाइंड आउट करू आणि जे पण आमच्याकडनं सजेशन असतील ते तुम्हाला सांगू. ओके, जर तुम्हाला ते पटत असतील तर नक्कीच आम्ही ते कॉलेजेस ऍड करू तुमच्या लिस्टमध्ये. परत एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी आणेल. जर तुम्हाला वाटलं की दादा ही लिस्ट परफेक्ट आहे तर ती मी ॲज इट इज ती वापरू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दादा 1-2 कॉलेजेस याच्यात मला ऍड करायचे, मायनस करायचे, तर आम्ही तुमच्यासाठी त्या सोयीनुसार आम्ही करून देऊ. ओके, तर सर्व कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देऊ. ओके, त्यानंतर जे ते पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटेल जो तुम्हाला जोपर्यंत तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही आणि बियॉन्ड कॉलेज भेटल्यानंतर पण तुम्हाला गाईड वगैरे करेल. त्यानंतर जे ते 24/7 आमचा तुम्हाला जे सपोर्ट राहील, कॉल सपोर्ट बोला, मेसेज सपोर्ट बोला. त्यानंतर जेव्हा पण गरज पडेल तेव्हा लाईव्ह सेशन आम्ही तुमचं घेऊ. त्यानंतर अल्टिमेट गाईड आमच्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन, कोणते डॉक्युमेंट कोणत्या कॅटेगरीसाठी अवेलेबल आहे किंवा कोणते डॉक्युमेंट जे ते कंपल्सरी तुम्हाला लागतात, कोणते नाही, ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्यानंतर जे ते कॅपराऊंडचा गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. ऑप्शन फॉर्म फिलिंग काय असतं, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, त्यामध्ये रूल्स जसं की फ्रीज असतं, बेटरमेंट असतं, त्यानंतर जे ते नॉट फ्रीज असतं. ओके, हे सर्व ऑप्शन, ऑटो फ्रीज असतं, तर हे सर्व ऑप्शन्स काय असतं तुम्हाला माहिती नसतं तर ते आम्ही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. ओके, तुम्ही डोळे बंद करून आमच्यावर जे विश्वास ठेवू शकता. त्यानंतर जे ऑप्शन फॉर्म फिलिंग गाईड, कसं की ऑप्शन फॉर्म फिल करता, कशी कॉलेज सिलेक्ट करता, एक व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला समजून देऊ. त्यानंतर स्कॉलरशिप गाईड फॉर फर्स्ट इयर, ओके, ते पण आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करू. आणि त्यानंतर पेड मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट, जे पण आमचे इम्पॉर्टंट मीटिंग्स असतील, जे पण आमचे जे ते व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम ग्रुप असतील, ज्याचं पेड तुम्हाला कनेक्शन भेटतं ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे भेटेल. सोबत कॉलेजची लिस्ट पण फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. आता तुम्ही विचार करत असाल की दादा एवढी सगळी फॅसिलिटीज जर भेटत असेल तर याची कॉस्टिंग पण खूप जास्त हाय असेल. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जे इथे स्टुडंटसाठी नेहमीच एक प्रयत्न करतो की सर्वात मिनिमम कॉस्ट आपली राहते. ओके, दरवर्षात तुम्ही इतिहास बघून घ्या, सर्वात कमी काउन्सिलिंग प्राइस जे आपल्या चॅनलवर भेटेल. पण असं नाही की सर्व्हिस खराब आहे. जितके पण मुलांनी आतापर्यंत आपली काउन्सिलिंग घेतली विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जी ती कॉलेज अलॉट झाली. ओके, तर 1499 जे ते असं बेसिक प्राइस सगळीकडे जे ते ऑलमोस्ट एक ॲव्हरेजली चालतंय. पण आपण एवढी प्राइस घेणार नाही हो विद्यार्थी मित्रांनो. आम्ही सर्व स्टुडंटसाठी ही प्राइस जे ते ड्रॉप डाऊन करून फक्त 799 रुपीजमध्ये जी ती काउन्सिलिंग लॉन्च केली. ओके, यामध्ये तुम्हाला जितकी पण फॅसिलिटीज बाहेर भेटत आहेत तेवढे आपल्याकडे पण भेटणार, इनफॅक्ट त्याच्याहून जास्त भेटणार आहे. ओके, तर नक्कीच एनरोल करू शकता की हाय पियुष भाई, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. जसं की तुम्हाला काउन्सिलिंग नंबर स्क्रीनवर भेटतच असेल तर तुमचं सीट आपण बुक करू. ओके, तर ऑलमोस्ट जे ते विद्यार्थी मित्रांनो यावेळेस आम्हाला एक स्मॉल टार्गेट ठेवायचा. ओके, 100 to म्हणजे 200 फक्त एवढीच रेंजमध्ये जे ते मुलांना दरवर्षी आम्ही काउन्सिलिंग देतो, प्रोव्हाइड करतो. तर यावर्षी पण एवढंच ठेवायचं आहे. पण जितकं पण करू 100% रिझल्ट राहतील हे मी तुम्हाला शुअर सांगतो. ओके, तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काउन्सिलिंगसाठी नक्की एनरोल करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.